नमस्कार, मी मिलिंद गायकवाड, MK मराठी न्यूज चॅनल वरून बोलत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून हा अंगणवाडीमध्ये लहान लहान मुलं जे की ज्यांचं वय 6 महिने ते 3 वर्षापर्यंत आहे अशा बालकांना आणि स्तनदा माता, गरोदर माता यांना हा खाऊ दिला जातो शासनातर्फे. हा शिरा आहे, हे तांदूळ आहे हे, आणि हा पण शिरा आहे. बालकांसाठी वेगळा आहे आणि स्तनदा मातासाठी वेगळा आहे, गरोदर मातासाठी वेगळा आहे. अशा प्रकारचे हा खाऊ शासन देत आहे. हा खाऊ 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या बालकांना दिला जातो आणि गरोदर मातेला हा खाऊ दिला जातो आणि बाळ जन्मल्यानंतर 6 महिन्यापर्यंत हा खाऊ त्या मातेला दिला जातो बाळ जन्मल्यानंतर, आणि 6 महिन्यानंतर हा खाऊ त्या बालकाला सुरू केला जातो. महाराष्ट्र शासनाने असे नियम घालून दिलेले आहेत. हे खाऊ अशा प्रकारे द्यायचे महिला व बाल कल्याण विभागातर्फे. तर सांगायचं तात्पर्य हे की हा खाऊ एवढा निकृष्ट दर्जाचा आहे. हे तांदूळ आहे त्याच्यामध्ये. हा खाऊ एवढा निकृष्ट दर्जाचा आहे. या तांदळाला पॅकिंग करण्याच्या अगोदर हे नुसते तांदूळ नाही तर याच्यामध्ये मीठ, चटणी, हळद आणि तेल, हे कच्च्या तेलामध्ये माझ्या मते हे मिक्स केलं जातं. आणि मीठ, मिरचू, तेल, हळद हे सगळं मिक्स करून ही कंपनी, ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, ती पॅकिंग करते. आणि याच्यामधले तांदूळ एकदम निकृष्ट दर्जाचे जे राशन दुकानवर मिळतात ते तांदूळ याच्यामध्ये टाकून त्याला ते तेलामध्ये मिक्स केलं जातं. त्याच्यामध्ये मीठ, मिरचू टाकलं जातं आणि ही पॅकिंग केली जाते. आणि हा खाऊ 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या बालकाला दिला जातो. हे तांदूळ आहे. हे बघा, या तांदळाची क्वालिटी बघा. आणि याचा जर वास घेतलं तर आता अशी धमक येत आहे, एकदम उलटी होते याच्या. हे जे सेंट घेतला याचा, तर या तांदळाचा, या पॅकिंग मधून जेव्हा हे तांदूळ बाहेर काढले जातात हे तांदूळ, तर याचा सेंट एवढा घाण येतो की असं पूर्ण उलटी होते काय असं वाटतं. हे तांदूळ, हा खाऊ 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या बालकांना आणि गरोदर मातांना, स्तनदा मातांना बाळ जन्मल्यानंतर 6 महिन्यापर्यंत दिला जातो. म्हणजे जे गोरगरिबाचे लेकर त्या अंगणवाडीमध्ये जातात त्या लेकरांचं भविष्यच अंधारात ठेवण्याचं काम हे शासन करत आहे. कारण असला निकृष्ट दर्जाचा खाऊ दिल्यानंतर कुठं त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. कुपोषित बालकं तंदुरुस्त होतात असला खाऊ खाऊन. हे सरकार काय करत आहे या सरकारलाच माहित. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, हा खाऊ तुम्हाला जर नातवंडे असतील किंवा तुम्ही स्वतः, तुमची पत्नी, तुम्ही, तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी त्या तांदळाची खिचडी करून खावी. जर तुम्हाला उलटी नाही झाली, ते तांदूळ जेव्हा खिचडी बनवताच तुम्ही त्याच वेळेला तुम्हाला उलट्या होतील. एवढा निकृष्ट दर्जाचा खाऊ तुम्ही आमच्या लेकरांना, गोरगरिबाच्या देता आणि त्यांची बुद्धिमत्ता कमी करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न, षडयंत्र हे सरकार करत आहे का, असा सवाल माझा सरकारला आहे.
लोकप्रतिनिधी कोणी असतील, या देशातील मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, महिला व बाल कल्याण विभागाचे मंत्री असतील, यांना माझी विनंती आहे, खरंच हा खाऊ पौष्टिक असेल, या खाऊमुळे जर आमचे लेकरं तंदुरुस्त होत असतील, अंगणवाडी मधले त्यांचा कुपोषितपणा जाऊन ते तंदुरुस्त होत असतील, हा पौष्टिक आहार असेल, तर तुम्ही तुमच्या लेकरांना हा खाऊ खाऊ घाला. तुमचे लेकरं अंगणवाडीमध्ये आले पाहिजे, तुमचे लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये आणि आमचे लेकरं अंगणवाडीमध्ये, आणि त्यांना असला निकृष्ट दर्जाचा खाऊ खाऊ देऊन त्यांची बुद्धिमत्ता फाउंडर पासून सुरुवातीपासूनच कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात काय, असा सवाल सुद्धा मला सरकारला करायचा आहे. मला एवढं कळत नाही, एवढा निकृष्ट दर्जाचा खाऊ देत आहे आणि त्याच्यानंतर 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंतच्या लेकरांना राशन दुकानाचे तांदूळ मिळतो, त्यापेक्षा निकृष्ट दर्जाचे तांदूळ, तेल, मीठ, मिरचू दिलं जातं आणि त्यांना त्याच्यापासून गहू दिले जातात, कोपींचे, राशनचे, जे पंजाबमध्ये ज्या गव्हाला डुकरं खात नाहीत ते गहू महाराष्ट्रामध्ये आणून आमच्या लेकरांना दिलं जातं. आणि हे खाऊ आमच्या लेकरांना देऊन आमच्या लेकरांची बुद्धिमत्ता कमी केली जाते. त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्याच तांदळाची खिचडी केली जाते, पिवळा भात म्हणतो आम्ही त्याला, खिचडी म्हणजे त्याच्यात कुठल्याच प्रकारचा पौष्टिक आहार टाकला जात नाही, खाली मीठ मिरचू टाकून शिजवून पिवळा भात आमच्या लेकरांना दिला जातो. अशाने कशी बुद्धिमत्ता वाढेल? मग बुद्धिमत्ता वाढणार नाही तर लेकरं व्यसनाधीन होत आहेत, शिक्षणाकडून त्यांचं लक्ष कमी होत आहे. देताय तर चांगलं द्या, नाही तर देऊच नका ना. देताय तर चांगलं द्या आणि नाही तर देऊच नका. या लेकरांच्या बुद्धिमत्तेवर फरक पडेल असं काहीतरी पौष्टिक आहार द्या. पहिलं मटकी द्यायचे, मूग द्या, मोड आलेलं अन्न देण्यासाठी प्रवृत्त करा अंगणवाडीच्या ताईला, आणि त्यापासून ते शिजून लेकरांना पौष्टिक आहार म्हणजे मोड आलेलं अन्न जर त्या मातेला दिलं तर त्या मातेच्या रक्तामध्ये वाढ होईल, त्या बालकांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम पडेल. असलं सरकार काय करते काय नाही हेच कळत नाही. जनता तर शांत आहे, डोळ्या आंधळी जनता झालेली आहे, अंधभक्त झालेले आहेत सगळे. सरकारनं काहीही केलं तरी यांना काहीच कळत नाही. जनतेला माझा विनंती आहे, अरे कमीत कमी आपल्या लेकरांचं भविष्य मातीत घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, याच्याविषयी तरी आवाज उठवावा. तुम्ही स्वतःच्या लेकरांचं भविष्य मातीत घालत आहे सरकार, त्याविषयी ब्रक काढायला सुद्धा तयार नाही. ते घेऊन जाता खाऊ आणि घरी कोंबड्याला टाकून देता, सगळे विकता बोकरला बाजारात नेऊन, मार्केटमध्ये नेऊन, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि पण सरकारच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. त्याच्यामुळं हे सरकारला माहीत झालेलं आहे, हे गुलाम आहे, हे काहीच बोलत नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जनतेला याविषयी आवाज उठवणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या लेकरांचे सगळ्यांचे भविष्य मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. सरकारला माझी विनंती आहे, हा खाऊ बंद करावा. ते तेल मिक्स केलेले तांदूळ बंद करून चांगल्या दर्जाचे तांदूळ, मटकी, मोड आलेलं अन्न लेकरांना द्यावं, ज्याच्यापासून पौष्टिक आहार मिळेल. चांगल्या दर्जाचे गहू द्या, नाही तर देऊच नका. आमच्या बालकांचं पोषण करण्याची ताकद आमच्या पालकामध्ये आहे. धन्यवाद. जय हिंद.